नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाला काही ना काही मानसिक अस्वस्थता किंवा आपण ज्याला टेन्शन म्हणतो हे सतत त्यांना जाणवत असतं आणि ह्या स्ट्रेसमुळे अनेक परिणाम त्यांच्यावरती होत असतात. मुळात हा स्ट्रेस म्हणजे काय, याचा परिणाम काय होतो, याच्यावर उपाय काय आणि यासाठी समुपदेशन नेमकं काय मदत करतं, याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय समुपदेशक चारुता इंदुलकर यांना. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद. मी सुरुवातीलाच म्हटलं की प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात हा स्ट्रेस, चिंता, काळजी, ताणतणाव हे आहेच किंवा ज्याला आपण एन्झायटी असंही म्हणतो. तर नेमकं एन्झायटी म्हणजे काय? एखादी गोष्ट ज्या वेळेला आपण करू इच्छित असतो आणि ती आपल्याकडनं होत नाही किंवा आपल्याला ती जमत नाही, त्यावेळेला आपलं मन एक धारणा बनवतं की हे मला का जमत नाहीये किंवा मी हे करू शकत नाही का. हे प्रश्न ज्या वेळेला आपलं मन आपल्याला विचारायला लागतं आणि याचं उत्तर आपल्याला मिळत नाही, त्यावेळेला जो आपल्याला ताण येत जातो तो पुढे वाढत जाऊन जाऊन त्याच्यावरती एन्झायटी निर्माण होते किंवा आपण ज्याला इंग्लिशमध्ये सेल्फ डाऊट म्हणतो. आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो की ती गोष्ट मला ती जमत नाहीये का काय. हे जेव्हा उत्तर आपल्याला मिळत नाही तेव्हा आपण त्या तणावाचे शिकार होतो आणि मग जे आपल्यात बदल होत जातात, आपल्याला भीती वाटते किंवा आपल्याला टेन्शन येतं किंवा आपला आत्मविश्वास कमी होतो, त्यावेळेला ती त्या एन्झायटीची सुरुवात ऍक्च्युली झालेली असते. अच्छा, नेमकी काय कारणं असतात यामागे? ह्यामागे कारणं खरंच खूप पुष्कळ असू शकतात, पण एखाद्या गोष्टीची तयारी नसणं किंवा आपण एखाद्या संपूर्णपणे नवीन गोष्टीला हात घालतो आणि त्याबद्दल कदाचित आपल्याला पूर्ण माहिती नसते, त्यामुळे आपल्याला हा ताण निर्माण होऊ शकतो. किंवा आपल्या आजूबाजूला जर एखादी नकारात्मक परिस्थिती तयार होत असेल, मग मे बी ती घरात असेल, ऑफिसमध्ये असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात असेल, तर त्यामध्ये ज्या वेळेला आपण स्वतःला समाविष्ट करून घेऊ शकत नाही किंवा त्या परिस्थितीचा कुठला तरी एक नकारात्मक घटक आपल्यावर परिणाम करून जातो आणि आपण त्या साच्यात स्वतःला बसवू पाहतो की मग असं माझ्या बाबतीत झालं तर मी काय करेन. अच्छा. आणि मग सुरू होत जातं सगळं चक्र. या सगळ्यातून जर बाहेर पडायचंय आपल्याला, तर यासाठी उपाय काय सांगता येतील? आपण बोललं पाहिजे समोरच्याशी, खरंच खूप मनमोकळेपणे बोललं पाहिजे. मला एखादी गोष्ट जमत नाहीये तर ती नाहीये जमत हे तुम्ही पहिलं स्वीकारा आणि हा काही गुन्हा नाहीये. बरोबर. ती का नाही जमत आहे आणि ती कशी जमेल हे तुम्हाला बोलल्याने उत्तर मिळणार आहे. मध्ये तुम्ही कोणाशीही बोला, कदाचित तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, नवरा, बायको, आई, वडील, कोणी, आणि अगदी जिथे ही नाती आपल्याला नाहीयेत बोलायची तिथे आमच्यासारखे समुपदेशक असतात जे तुम्हाला तिराहितपणे किंवा खूप न्यूट्रलपणे त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतात. पण हे मेन उपाय हा बोला. खरंय, बोललं पाहिजे. आज आपण बघतोय की सोशल मीडियाचा वापर इतका वाढलाय की कनेक्ट असतात माणसं पण बोलत नाहीत. आता जे आपण म्हणतो की संवाद हरवलाय. आपण म्हणतो AI मेंदू वाचतो, पण माणसाने माणसाचा मेंदू वाचला तर कदाचित हे जे मानसिक आजार आहेत ते नक्की कमी होतील. आणि मला तर असं वाटतं की मेंदू वाचण्याआधी मला वाटतं माणसाने समोरच्याचा चेहरा वाचायला हवाय. बरोबर. कारण तोच आपल्या मनाचा आरसा असतो आणि जर आपण मनमोकळेपणाने एखाद्याशी संवाद साधला तर सहजतेने समोरच्याला समजू शकतं की आपल्या मनात काय चाललंय. नक्कीच. तुमच्या संपर्कात अनेक लहान मुलं जी आपण पौगंडावस्थेतली म्हणतो ती तुमच्या सहवासामध्ये असतात. कारण तर एका शाळेमध्ये तुम्ही ऍडमिशन काउन्सिलरचं काम करता, तर त्या निमित्ताने तुमच्या संपर्कामध्ये अशी अनेक मुलं येतात, त्यांचे पालक येतात. तर या पौगंडावस्थेमधली जी मुलं आहेत त्यांच्या मानसिकतेमधले काय बदल किंवा काय त्यांचे विचार असतात याबद्दल काय सांगाल? किंवा ती कशा प्रकारे या एन्झायटीकडे वळतात? आपण जी पौगंडावस्था म्हणतो किंवा साधारण एक 5वी-6वी नंतरची आणि 10वी-12वी पर्यंत गेलेली जी मुलं असतात, जनरली कसं होतं, एखाद्या शाळेतून दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेताना पालकांसाठी फक्त मुलांची शाळा बदलते, पण मुलांसाठी त्यांचा शिक्षक बदलतो, त्यांचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप बदलतो. कदाचित स्कूल बसने जाता येता किंवा रिक्षाने जाणारे सोडणारे जे काका असतात ते बदलतात. सो त्यांच्यासाठी तो एक कम्प्लीट ट्रान्झिट असतो.
आणि त्यामध्ये काय होतं, आपण म्हणतो की मुलांचा एक कम्फर्ट झोन झालेला असतो आणि शाळा बदलल्यानंतर तो कम्फर्ट झोन ब्रेक होतो. मग त्या परिस्थितीला ती मुलं कशी प्रतिसाद देत आहेत हे बघणं आम्हाला खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला माझ्यासमोर एखादं पालक ऍडमिशन घेण्यासाठी येतं, मी पहिलं त्या मुलाशी बोलते किंवा मी त्याला सहज प्रश्न विचारते, मग तू का शाळा बदलतोय, माझ्या शाळेत तुला असं काय आवडलं जे तुझ्या त्या शाळेत नाहीये. म्हणजे मी त्यांना हा विचार देते की ह्या शाळेत खरंच काहीतरी खास आहे जे आपल्याला पुढे जाऊन मिळणार आहे. ह्याला आम्ही आमच्या समुपदेशांमध्ये म्हणतो की त्यांची ती थॉट प्रोसेस ब्रेक करणं. जे तिथे लॉजिक लावायला जातात ना की आता माझे मित्रमैत्रिणी मला भेटणार नाहीयेत, माझे ते रिक्षावाले काका मला भेटणार नाहीयेत, माझी ती टीचर भेटणार नाहीये, पण इथे मला काहीतरी नवीन मिळणार आहे. पॉझिटिव्ह थॉट देणं किंवा ती क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये डेव्हलप करणं की इथे काय नवीन मिळणार आहे. आणि मग ते डील करत असताना ती मुलं आमच्याशी उघडपणे बोलतात. किंवा जर मूल समोर बसले, पालक सांगतात थांब खुर्ची हलवू नको किंवा थांब मस्ती करू नको, मला लिहू दे, मला सांगू दे, मला ऐकू दे. पण त्यावेळेला आम्ही त्या मुलांना सांगतो की तू सांग तुला काय हवंय, तुला काय ऐकायचंय. अच्छा, तुला तुझा वर्ग बघायचाय का, तू माझ्या स्कूलचं ग्राउंड बघितलं का. जिथे मुलं डिस्ट्रॅक्ट होतात तो पॉइंट ब्रेक करणं गरजेचं असतं. आणि आईचा जो धपाटा असतो तो शाळेत नसतो. म्हणजे खरंच पालक म्हणून आपण आपल्या मुलांना जे सांभाळतो त्यापेक्षा शाळा खूप वेगळ्या पद्धतीने मुलांवर काम करते. किंवा ट्रेडिशनल जी पद्धत होती शाळांची ती बदलून खरंच खूप चाइल्ड सेंट्रिक आपण त्याला म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, की आमच्यासाठी मूल पहिलं आहे, पालक नंतर आहे. शाळा बदलताना पण ती शाळा का बदलत आहे हा बॅकग्राऊंड आम्ही पालकांकडनं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. किंवा जेव्हा ते मूल शाळेमध्ये येतं ऍडमिशन घेतल्यानंतर आणि एका पॉइंटला मुलाचे बिहेव्हिअरल पॅटर्न्स बदलतात, कारण त्यांच्या आजूबाजूचं क्राऊड सगळं नवीन असतं. मग त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये सुद्धा स्कूल काउन्सिलर्स असतात, ते त्यांचे पॅटर्न्स ऑब्झर्व्ह करतात की ते मूल एकटंच बसतंय का, मग ते शांतच बसतंय का, किंवा खूप जास्त बोलतंय का. कारण काही वेळेला असं होतं की एकदम खूप नवीन मिळालं की मुलं एक्साइट पण होतात. मग त्यांची एक्साइटमेंट आम्हाला होल्ड करायची असते, त्यांना न ओरडता, त्यांना न मारता. कारण आपण प्रत्येक शाळांमधनं 0 टॉलरन्स पॉलिसी फॉलो करतो. मग ते कसं करायचं, त्यावेळेला आम्ही त्या मुलांच्या सायकोलॉजीशी खेळतो. फॉर एन एक्झाम्पल, छोटं मूल धावतं, त्याला जर टीचरने सांगितलं की नाही तू धावू नको, तर ते मुद्दामून धावून दाखवणार आहे. मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की तुझे धावणारे पाय क्लासरूमच्या बाहेर जो आपला स्टँड आहे ना तिथे आपण ठेवूया आणि क्लासमध्ये तुझे फक्त वॉकिंग लेग्स दाखव. म्हणजे आम्ही त्यांची मानसिकता तिथं ब्रेक केली. पण हेच घरी आई काय करते, तू धावलाच ना तर मी तुला धपाटे देईन ना. मग तिथे आपण ते खतपाणी घालतो त्या विचाराला की मी हे केलं की आई हे करते, मग मी हे नाही केलं तर हे आई नाही करणार. मग ती मुलं आता आपले स्वतः विचार बनवतात, थॉट प्रोसेस डेव्हलप करतात आणि मग मुलांमध्ये स्ट्रेस येणं, ताणतणाव येणं हे सुरू होतं. कारण त्यांनी त्यांची थॉट प्रोसेस तयार केलीये की मी हे केलं की पालक हे करतात, शाळा ते करते. काही उदाहरण सांगू शकाल? नक्कीच. माझ्या समोरच एक ऍडमिशनसाठी आले होते आणि त्यांनी मला सहज प्रश्न विचारले. त्यांचं मूल खूप तिथे मस्ती करत होतं, इकडे धाव तिकडे धाव वगैरे. आणि खरंच त्यांनी 4-5 वेळा आईने शांतपणे सांगितलं की तू धावू नको, तू मस्ती करू नको, बघा त्या टीचर तुला ओरडतील किंवा ते तुला घेऊन जातील. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही प्लीज हे वाक्य नका बोलू की टीचर तुम्हाला ओरडतील. मग मी त्याला माझ्याजवळ बोलावलं आणि त्याला मी विचारलं, तू खूप सुंदर धावतोस रे, तू रेसमध्ये भाग घेतोस का, मग तुझ्याकडे शूज कुठल्या रंगाचे आहेत? अच्छा, माझे येल्लो शूज आहेत. म्हटलं अरे वा किती छान, माझ्याकडे ना एक येल्लो स्टिकर आहे, तुला हवाय का? हो हवाय. मग म्हटलं पण माझी एक अट आहे, तू तुझ्या धावणाऱ्या पायांची खूप छान काळजी घे, का तर तुला रेसमध्ये फर्स्ट यायचंय. पण मग आत्ता धावलास तर तुझे ते धावणारे पाय दमतील, मग तू आत्ता नको त्यांना त्रास देऊ. आत्ता एक काम कर, तू आत्ता चालणारे पाय वापर. कारण आपल्या पायाचे 2 प्रकार असतात. आणि त्याच्या पुढची 15 मिनिटं ते जोपर्यंत पालक आमच्याशी संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस समजून घेत होते, ते मूल खुर्चीत बसून होते शांतपणे आणि मी दिलेल्या पेपरवर ते स्टार्स काढत होतं. कारण त्याला मी माझ्याकडच्या एका रेड पेनने स्टार दिला, एकदा मी ग्रीन पेनने दिला, एकदा मी ब्लू पेनने दिला. पण त्या मुलासाठी ती अचीवमेंट होती की मी माझ्या पायाची काळजी घेतली आणि म्हणून ह्या टीचरने मला 3 स्टार्स दिलेत. जसं मुलांच्या बाबतीत आहे तसंच पालक
पालकांच्या बाबतीत सुद्धा असतं. नक्कीच. कारण आजकाल आपण बघतोय की मुलांचं एकंदरीत जे शैक्षणिक पिरियड जो आहे तो जसा त्यांच्यासाठी स्ट्रेसफुल काही वेळा असू शकतो तसाच त्यांच्या पालकांसाठी सुद्धा असतो. नक्कीच. कारण आपण बघतो की 1 किंवा 2 मुलं असतात आणि पूर्ण लक्ष त्या मुलांवरती केंद्रित केलं जातं आणि अगदी बारीक बारीक गोष्टी असतील, कुठे प्रोजेक्ट करायचा असेल किंवा काही असेल, परीक्षा असेल, तर त्या आईवडिलांनाच त्याचं जास्ती टेन्शन येतं. काय सांगाल? आई वडिलांनी ना तुलना करणं थांबवावं. तुमची 2 मुलं असतील तरी तुलना करू नका आणि जर एकच मूल असेल तर वर्गातल्या दुसऱ्या मुलांशी तुलना करू नका. आम्ही आमच्या शैक्षणिक भाषेत म्हणतो एव्हरी चाइल्ड मॅटर्स. प्रत्येक मुलाचा एक ना फोर्टे असतो, आपण म्हणजे त्याला एक प्रावीण्य असतं त्याचं. एखाद्या मुलाला व्हिडिओ बघून एखादी गोष्ट पटकन समजते किंवा एखादा मुलगा पाठांतर खूप छान करतो तर दुसरं मूल तुमचं कदाचित लिखाणात छान असेल. पण ते समजून घ्या की तुमचं मूल एन्जॉय कुठली ऍक्टिव्हिटी करतंय. आता उदाहरणात द्यायचं झालं तर एखाद्या मुलाला आर्ट्स जास्त आवडतंय, मग तुम्ही आता प्रत्येक शाळेमध्ये सब्जेक्ट इंटिग्रेशन असतं. मग ते मूल ज्या गोष्टीचा आनंद घेतंय त्या गोष्टीचा आधार घेऊन त्याचे विषय त्याला शिकायला भाग पाडा. मग त्याला तू हे केलंस तर मी ते करीन किंवा तू चांगले मार्क मिळवलेस तर मी तुला हे आणून देईन, हे नका करू. पण त्याला ह्या गोष्टीचं महत्त्व समजावून द्या की आज तू चांगला अभ्यास केल्याने तुला जे मार्क मिळणार आहेत ते तुझं व्यक्तिमत्व पुढे उभं करणार आहेत. तू तो अभ्यास स्वतःसाठी करतोयस, शाळेसाठी किंवा पालकांसाठी नाही. आणि आजकालच्या सगळ्याच आयांना ही सवय असते की मग त्याला एवढे मार्क कसे मिळाले, त्याने पण डान्समध्ये भाग घेतला होता, त्याने पण ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता, मग त्याला मार्क चांगले मिळाले आणि तुला का नाही. प्रत्येक मुलाची बौद्धिक पातळी वेगळी आहे आणि आपल्या मुलाची जर बौद्धिक पातळी कमी असेल तर ती स्वीकारा आणि ज्या गोष्टीत ते मूल चांगलं, म्हणजे जर एखाद्याची अकॅडमिकली ती लेवल कमी असेल पण कदाचित ते मूल म्युझिकमध्ये चांगलं असेल, ते स्पोर्ट्समध्ये चांगलं असेल किंवा ते आणखीन आर्ट्समध्ये चांगलं असेल, मुलांना हे सांगा की तुम्हाला मोठं होऊन काय करायचंय, तुमच्या मुलाला नक्की काय करण्यात आनंद मिळतोय आणि ते करत करत त्याला अभ्यास करायला चालना द्या. ती नक्की मुलं स्कोअर करतात. आणि थोडंसं कसं आहे की पालकांनी सुद्धा आपल्या मुलावरती विश्वास ठेवायला पाहिजे. नक्कीच, ते जास्त महत्वाचं आहे की आज मला खात्री आहे की माझं मूल अभ्यास सुंदरच करणार आहे, पेपर छानच लिहिणार आहे. कदाचित त्याला 20 पैकी 20 मार्क मिळाले की तुम्ही शाबासकी द्याल, पण त्याला जर 20 पैकी 14 मार्क अरे वा, तुला अजून 6 मार्क मिळवायला स्कोप आहे की आपण हा जो काही अभ्यास केला त्याच्यात 14 मिळणार आहेत तर अजून 6 मार्क मिळवायला आपल्याला काय करायला लागेल, या पद्धतीने टॅकल करा. तुला 14च का मिळाले आणि 6 कुठे गेले हे नका विचारू. हे आपल्याला अगदी सगळं पटतं, पण ते प्रत्यक्षामध्ये सगळेजण आणतातच असं नाही आणि मग कुठेतरी प्रॉब्लेम्सना सुरुवात होते. जरी आपण म्हटलं तुलना करायची नाही किंवा मुलांवर विश्वास ठेवायचा, पण कुठेतरी काहीतरी गणित बिघडतात आणि मग या मुलांना खूप तणाव येतो. तर या अवस्थेमध्ये त्यांनी या तणावाकडे कसं बघायला हवं किंवा याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं? मुलांच्याच बाबतीत म्हणायचं झालं आणि शाळा किंवा अभ्यास या बाबतीत म्हणायचं झालं तर प्राधान्य अशाला द्या की अभ्यासात मुलांना जो विषय कठीण जातोय त्या विषयाला अशा पद्धतीने लक्ष द्या की त्या विषयाची त्याला गोडी लागेल किंवा एक टाइम टेबल सेट करा की हा 1 तास आहे, हा आपल्याला ह्या अभ्यासासाठी द्यायचा आहे. सुरुवातीला साधारणपणे SST, इंग्लिश किंवा हे जे विषय ज्याच्यामध्ये खूप थिअरी वाचावी लागते, तुम्ही मुलांना सांगा गोष्टीचं पुस्तक वाचल्यासारखं वाचायला सुरुवात कर. तू अभ्यास म्हणून वाचायला बसू नको. दृष्टिकोन बदल. एक्झॅक्टली, दृष्टिकोन बदला प्रत्येक गोष्टीकडे बघायचा. कदाचित पहिला धडा वाचताना मूल कंटाळेल, पण तो जेव्हा तो परत परत पुढे पुढे वाचायला सुरुवात करेल. आणि इथे काय करायचंय पालकांनी की मुलांना मॉरल सपोर्ट द्यायचा आहे. तू बस, मी आहे. तुला कुठे अडचण आली, एखादा शब्द नाही कळला, मी आहे. मग हे नका सांगू की तू बघ, मग ते डिस्ट्रॅक्शन आलं. मग एकदा मुलाच्या हातात मोबाईल गेला की मग ते पुस्तक राहतं बाजूला आणि मग तो मोबाईल येतो. मग अशा वेळेला पालकांचा मॉरल सपोर्ट मुलांना उपयोगात येतो आणि वर्किंग पेरेंट्सकडे वेळ नसतो. मग त्यावेळेला आपल्याला टाइम टेबल बनवणं गरजेचं आहे. बरोबर. सो ज्यावेळेला तू स्वतःला एक ध्येय देशील की मला हा फीडबॅक समोरून घ्यायचा आहे, त्यावेळेला तुला ती चालना मिळणार आहे आणि तुझं ते गोल सेट झालं की मला तिथे पोचायचंय. हा आत्मविश्वास जेव्हा पालक मुलांना देतील त्यावेळेला नक्कीच मुलांच्यात आणि
छोटे छोटे बदल करायचे रुटीनमध्ये, की ठीक आहे तुला 4 तास नाही ना अभ्यासाला बसायचे, 2 तासांनी सुरुवात कर, पण ते 2 तास कंटिन्यू ठेव. मग त्याच्यात कमी नाही करायचं, बरोबर. त्याच्यात खंड नाही पडून द्यायचा. आपण काय करतो की अगदी परीक्षेच्या आधी महिनाभर म्हणजे ते घोडं मैदान जवळ असतं तेव्हा मग दामटून 7-7, 8-8 तास, तसं नको. सुरुवातीपासूनच 2-2 तास अभ्यासाला बसायची सवय लावली की हळूहळू त्याचे 4 केव्हा होतात, 5 केव्हा होतात हे आपल्याला कळत नाही. पण आपण आधीच जर त्याला सांगितलं, बघा तू एवढा अभ्यास नाही केलास तर मी तुला जेवायला नाही देणार आहे, ही मानसिकता आयांची खरंच बदलणं गरजेचं आहे. कारण आई खूपच जास्त टेन्शन मध्ये असते. म्हणजे असा प्रश्न पडतो की आई परीक्षेला बसली का मूल बसले, हे नका होऊन देऊ. आता सुरुवातीला आपण म्हटलं की लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच एन्झायटीचा किंवा आता आपण जे म्हणतो की ताणतणाव याचा सामना करावा लागतो. तर या पौगंडावस्थेनंतरचा एक वयाचा टप्पा म्हणजे एक करिअरचा टप्पा. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष आपण जेव्हा कामाला सुरुवात करतो तिथे अनेक प्रकारची माणसं आणि अनेक प्रकारचं काम आपल्यासमोर येतं, परिस्थिती बदलत असते. तर अशा ठिकाणी म्हणजे कामाच्या ठिकाणी जेव्हा असा ताण येतात तर तेव्हा काय करायला हवं, कशा पद्धतीने त्याला सामोरं जायला हवं? कामाच्या ठिकाणी ताण टॅकल करण्याची एक खूप बेसिक पद्धत आहे की तुमचं काम ना प्रायोरिटाईज करा. प्राधान्य कुठल्या कामाला द्यायचंय आणि ते कधी द्यायचे. आता जर एखादं काम मला आज सकाळी सांगितलं गेलं आणि ते मला संध्याकाळी द्यायचंय तर तेव्हा मी नाही म्हणू शकत की मी ते दुपारनंतर सुरू करते. आणि एखादं काम त्याच कामाबरोबर दिलं जे मला 2 दिवसांनी जमा केलेलं चालणार आहे, तर मग तुमचं जे अर्जंट आहे आणि महत्वाचं आहे ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा तुमची कामं. आणि तसं जर तुम्ही प्राधान्य तुमच्या कामाचं सेट केलं की कुठलं कधी करणं गरजेचं आहे, तर कदाचित कामाच्या ठिकाणचा ताण आपल्याला मॅनेज करता येतो. किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याला आजूबाजूच्या लोकांच्या स्वभावाचाही थोडासा परिणाम होतो. एखादी नवीन जागा जॉईन केल्यानंतर तिथली लोक समजेपर्यंत किंवा तिथल्या लोकांच्या कामाची पद्धत आपल्याला आणि आपल्या कामाची पद्धत त्या लोकांना समजायला वेळ जातो. बरोबर. आणि तो वेळ खूप प्रामाणिकपणे दिला गेला पाहिजे. मग त्यावेळेला मी हे नाही म्हणू शकत की माझी हीच पद्धत आहे आणि मी तसंच काम करणार आहे. कदाचित समोरची व्यक्ती तुम्हाला थोडीशी एक्सेप्ट करायला वेळ घेईल, पण तो वेळ तुम्ही त्या व्यक्तीला देणंही तितकंच अपेक्षित आहे. तुम्ही आज जॉईन झाल्यानंतर 4 दिवसांनी तुमच्याशी कोणीच असे घनिष्ठ मैत्री होणार नाहीये कोणाची. मग तो वेळ द्या. आणि जर तो तुम्ही दिला तर कदाचित तिथेही तुमचं तणावाचं वातावरण थोडंसं कमी होतं. कारण समोरच्या व्यक्तीलाही कळतं की हा, ही व्यक्ती काम समजून घेते, शिकते. कारण ते असताना थोडंसं आपण त्याला म्हणतो ना इंग्लिशमध्ये सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. मी इथे जुना आहे, तू आता आलायस, तर मग तू माझ्याकडनं शिकून घे, शिका ना, असं आहे. बरोबर. जसं कामाच्या ठिकाणी स्ट्रेस असतात तसंच एखादी समजा आपण उदाहरणच घ्यायचं तर गृहिणी असते किंवा करिअर करणारी वुमन असते. पण जेव्हा ती करिअर किंवा आपले कामाचे तास दिल्यानंतर जेव्हा घरी येते तेव्हा ती गृहिणी असते आणि मग तिचं टेन्शन्स फार वेगळे असतात, कामाच्या ठिकाणची असतात, घरची असतात. आणि जी पूर्ण वेळ गृहिणी असते तिच्याही डोक्यात अनेक विचार असतात, तिलाही ताणतणावाला सामोरं जायचं असतं. तर या अशा सगळ्या महिलांबद्दल काय सांगाल की त्यांनी यासाठी नेमकं काय करायला हवंय? ज्या काम करणाऱ्या बायका आहेत आणि दिवसाचे 8 तास त्या एक वर्किंग वुमन असतात आणि उरलेले तास त्या एक गृहिणी, एक आई, एक पत्नी असतात. त्यावेळेला खरंच त्यांनी त्यांच्या रुटीन मधनं एक अर्धा तास स्वतःसाठी काढावा. कदाचित एखाद्या लेडीला रूम बंद करून छान डान्स करायला आवडेल किंवा म्युझिक ऐकायला आवडेल, एखादीला काही पदार्थ करायला आवडतात, एखादीला वाचन आवडतं. पण त्या 24 तासाच्या शेड्यूलमध्ये एक अर्धा तास तुम्ही स्वतःला द्या. तो जोपासा. तुमच्यातली ती जी एक छोटी मुलगी आहे ती जोपासा. ती जर तुम्ही जोपासत गेलात तर कदाचित ह्या 2 तराजूंना सांभाळणं नक्की सोपं जाईल. आणि ज्या पूर्ण वेळ गृहिणी असतात त्यांनी हे असं समजू नये की मी काहीच करत नाही, पैसा कमवत नाही, मग माझी किंमत कमी आहे का? मी तर म्हणेन की पैसा कमवणाऱ्यापेक्षा पैसा जमवणारी जी घरातली स्त्री असते, म्हणजे आपल्यालाही माहिती असेल आई आपली कुठेतरी तांदूळाच्या डब्यात नोटा जपून ठेवायची, ती जी संसार सावरणारी स्त्री आहे ती कदाचित काकणभर जास्त महत्वाची आहे. त्यामुळे गृहिणींनी पण स्वतःला कमी लेखू नका. त्यांनीही रादर अर्ध्या तासापेक्षा त्यांना जास्त वेळ काढणं शक्य आहे.
अशी एखादी आवड जपा ज्याच्यात तुमचा वेळही छान जाईल. कदाचित त्या आवडीतनं तुम्ही छोटी मोठी रक्कमही कमवू शकता आणि ते स्वतः कमवलेले 10 रुपये सुद्धा खूप मोठे असतात आपल्याला. कारण ते 10 रुपये खर्च करताना तुम्हाला कोणाची परवानगी नाही घ्यायची की मी त्या 10 रुपयात हे घेऊ का, बरोबर. किंवा ते 10 रुपये मला माझे साठवायचे तर ते हक्काने मी साठवेन. त्याच्यामुळे स्वतःला वेळ द्या, स्वतःतली ती छोटी मुलगी ओळखा किती आणि छान. तिला जोपासा. यानंतरचा टप्पा म्हणजे अर्थातच आज आपण बघतोय की वृद्धांच्या समस्या वाढत आहेत. अनेक ठिकाणी असं असतं की रिटायरमेंट नंतरचं जे लाईफ असतं तर असं त्या व्यक्तीला वाटत असतं की आता म्हणजे आपली कुणाला गरज नाहीये, घरामध्ये आपण कुणाला नकोय, ही एक जी भावना आहे आणि त्यातूनच मला वाटतं की जे ताणतणाव किंवा स्ट्रेस, हो. नैराश्य हो. याकडे त्यांची वाटचाल सुरू होते. हो, अगदी आणि नक्कीच. नेमकं याच वेळी आरोग्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स यायला लागलेले असतात. तर अशा वेळी या वृद्धांनी नेमकं याला कसं सामोरं जावं? जे रिटायर झालेले वृद्ध असतात ना, त्यांचं कसं होतं, आधीचं जे त्यांचं एक रुटीन असतं. स्त्रियांचं असं असतं की मला घरातला आवरून डब्बा करून ऑफिसला जायचे, घरी आल्यानंतर जेवण करायचे, किंवा पुरुषांचं एक स्केड्यूल असतं की बरोबर. मी उठलो, पूजा बिजा केली, ऑफिसला गेलो, बाहेर पडलो, मित्रमंडळींना भेटलो. ते थांबलं ना रिटायरमेंट नंतर. पण ते थांबलं म्हणजे आयुष्य संपलं नाही. आपण म्हणतो रिटायरमेंट ही आयुष्याची सेकंड इनिंग असते. बरं. मग तिथे तुम्ही जे तुम्हाला घर उभं करताना वेळ स्वतःसाठी देता नाही आला, कदाचित तुमचं तारुण्य तुम्ही नोकरी करण्यात, घरासाठी पैसे कमवण्यात, कदाचित एक 30-35 नंतर तुमची मुलं वाढवण्यात, मुलाचं शिक्षण करण्यात, मग मुलाचं लग्न झालं, सगळं झालं, आता रिटायर झालात तर आपण म्हणतो ना की 60च्या पुढे आपण असं नाही म्हणायचं की मी 61 वर्षाचा आहे, मी 1 वर्षाचा आहे. मग ते म्हातारपण दुसरं बालपण म्हणतात. मग मी असं नाही म्हणत आहे की लहान मुलांसारखे हट्ट करा, पण जे क्षण तुम्हाला जगता नाही आलेत आणि आता तुम्हाला ते जगता येणं शक्य आहे, कदाचित तुमची शारीरिक परिस्थिती वेगळी आहे पण तुम्हाला फिरायला जाणं शक्य आहे, किंवा तुम्हाला तुमची संगीताची आवड जपणं शक्य आहे, वाचन आहे, बरोबर. किंवा एखाद्याच्या घरात जर नातवंड असेल. आज आजी आजोबा संकल्पना हरवत चाललीये न्यूक्लिअर कुटुंब व्यवस्था असल्यामुळे. मग जर तुमच्या घरात नातवंड असतील तर त्यांना जे संस्कार आजी आजोबांकडनं मिळणं गरजेचं आहे ते द्या. तुमच्या मुलांच्या रुटीन मध्ये त्यांना हातभार लावा. म्हणजे असंही नाही की थोडंसं एक स्टेप मागे येणं गरजेचं आहे. आणि आता आपण उतार वयात आहोत आणि आपल्या नंतरची जी तरुण पिढी आहे तिने तो चार्ज घेतलाय, तो चार्ज आपल्याला स्वीकारताही आला पाहिजे. आणि जर तो तुम्ही छान स्वीकारू शकलात तर तुमची रिटायरमेंट लाईफ त्रासदायक होत नाही. आणि जिथे तो स्वीकार होत नाही, तुम्ही रिटायरमेंट नंतरच्या आजारांचा पॅटर्न बघितला तर लोकांना ब्लड प्रेशर येतं, हार्ट पेशंट होतात किंवा डायबेटीस होतं. ह्या ताणांचे जर कारणं शोधलीत तर त्याच्यात स्ट्रेस हा एक कारण आहे. अति स्ट्रेसमुळे शुगर येते, अति स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर येतं. सो तिथे थोडंसं मनाचे खेळ जे आपण म्हणतो ते खरंच योग्य आहे की आपण आपल्या मनाला समजावलं पाहिजे की आता आपण आपल्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरू केली आहे तर कुठे थांबलं पाहिजे आणि काय सुरू केलं पाहिजे. ते थांबता आलं की आपण सगळं जिंकलो. नक्कीच, अगदी खरं आहे. वयाच्या साधारण महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये आपण या तणावाला कसं सामोरं जायचं याविषयी आपण जाणून घेतलंच आहे. पण मला सांगा की जर एखाद्याच्या लक्षातच आलं नाहीये की आपण अँक्झायटीमधून जातोय आणि त्याच्यावरती त्यांनी काही उपायच केले नाही, काय परिणाम होऊ शकेल? अँक्झायटी लक्षात न आल्याने आणि त्याच्यावर वेळेत उपाययोजना न झाल्याने पुढची स्टेज असते जी माणसाला डिप्रेशन येणं. आणि मग डिप्रेशनमध्ये बरेच एखाद्याला ती फिजिकल प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात किंवा त्यांचे स्लीपिंग पॅटर्न्स बदलतात. एखाद्याला अगदीच निद्रानाश होतो किंवा एखादा ओव्हर इटिंग करतो, एखादा खूप जास्त झोपतो, पॅनिक अटॅक येणं, असे बरेच प्रकार. आणि तिथे मेडिकेशन इन्व्हॉल्व्ह होतं. मग त्यावेळेला त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तीने त्याचे बदललेले पॅटर्न ओळखून क्लिनिकल हेल्प घेणं गरजेचं असतं. कारण मग ते वाढत जाऊन जर वेळीच लक्ष नाही दिलं गेलं तर ते काही वर्स्ट केसेसमध्ये जीव घेणं ठरू शकतं. कारण मेंदूचे कंट्रोल जातात ना. डिप्रेशनमध्ये माणूस काय विचार करतो हे त्यांच्या नाही लक्षात येत. मग त्यावेळेला क्लिनिकल हेल्प घेणं गरजेचं असतं. कारण मग ते मानसिक, आपण म्हणतो रोग नाही म्हणता येणार, पण जे मानसिक कन्सर्न्स सुरू होतात ते तुमच्या शारीरिकवर कन्व्हर्ट होतात. बरोबर. आणि मग त्याची सिव्हिअरिटी वाढत जाते. आता अगदी जाता जाता विचारते की जी व्यक्ती अशा तणावातून जाते तिने स्वतः नेमकं कशा पद्धतीने वागायला हवंय? मन मोकळेपणी बोला किंवा तुम्हाला जे आवडेल ती ऍक्टिव्हिटी करा.
आठवड्यातनं एकदा दोनदा जेव्हा तुम्हाला शक्य आहे मोकळ्या वातावरणात फिरायला जा. तुम्हाला कदाचित बागकाम आवडत असेल तर मातीत हात घालून काम करा किंवा समुद्रावर जाऊन वाऱ्यासमोर बसा किंवा पाण्यात पाय सोडून बसा. पण असं काहीतरी करा जेणेकरून तुमच्या मनाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती शांत होईल. गाणं ऐका किंवा पुस्तक वाचा, जे तुम्हाला आवडेल ते करा, पण मोकळे व्हा. विचार साठवत गेलो ना की मग ते एखाद्या दिवशी एकदम पटकन फुटतं. बरोबर. तसं नका करू. तो गाळ साचून देऊ नका, त्याचा निचरा करा. अशी एखादी मैत्रीण मित्र शोधा. नसतील तर आमच्यासारखे समुपदेशक असतात जे तुम्हाला खरंच खूप तटस्थ भूमिकेने मदत करू शकतात. कारण आम्ही तुमच्याशी कौटुंबिक इन्व्हॉल्व नसतो, बरोबर. त्यामुळे आम्ही तुम्हाला जज नाही करत. कारण हा त्रास असणाऱ्यांना ही भीती असते की मी जर हे सगळं बोललो तर माझ्याबद्दल काय विचार करतील. नाही, बोला. ज्यांना जो विचार करायचा आहे करू दे. तुम्ही तुमचं वेलबिईंगचा विचार करा आणि बोला. बरोबर. मदत घ्या. मदत करणारे खूप आहेत. अगदी खरंय. आणि मला वाटतं तुम्ही मगाचपासून जे सांगताय की बोला, संवाद वाढवा. अर्थातच तुम्ही म्हणालात तसं की मित्रमैत्रीण किंवा आपल्या जवळचं जे कोण आपल्याला वाटेल की मी त्याच्याशी मनापासून बोलू शकीन असं शोधा. छंद जोपासा, समाजामध्ये मिसळा, तरच आपण मोकळं होऊ. एकटं नका राहू. नक्की. तर मला वाटतं या संदर्भात आपण खूप छान चर्चा केली आहे आणि सर्व श्रोत्यांना तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितलंय. तर श्रोते हो, आज आपण इथे थांबणार आहोत. मॅडम, तुम्ही आज इथे आलात. खूप चांगली चर्चा आपण इथे आज केलेली आहे. तर सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. नमस्कार. इंद्रधनुष्य